नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समसंख्या एखाद्या संख्या दिली असता त्यानंतर येणारी ठराविक क्रमांकाची समसंख्या फाइंड करणं म्हणजे इव्हन नंबर फाइंड करणं हे पाहणार आहोत. आणि तेही अतिशय सोप्या पद्धतीने. तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. सुरुवातीला तुम्हाला बघा किती नंतरची संख्या विचारली तर 20 नंतरची विचारली. त्यामुळे 20 लिहून घ्यायचे आणि त्यानंतर करायचे ज्या नंबरची समसंख्या विचारली इथे किती विचारली 21 नंबरची विचारली ना, मग 21च्या दुप्पट करायची. तर 21च्या दुप्पट किती तुमचा 42. दोघांची बेरीज केली असता उत्तर किती येईल तुमचं 62. म्हणजे 20 नंतर येणारी 21वी जी काही समसंख्या असेल इव्हन नंबर असेल तो किती असणार आहे तुमचा 62 असणार आहे. अगदी त्याच पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल देखील सॉल्व्ह करू. तर किती नंतर विचारली तुमची 38 नंतर विचारली त्यामुळे 38 लिहून घेतले. त्यानंतर काय करायचंय कितव्या नंबरची समसंख्या विचारली तर 80 क्रमांकाची जी समसंख्या विचारली म्हणजे 80च्या दुप्पट किती झालं तुमचं 160 झालं आणि दोघांची बेरीज केली असता ते उत्तर किती तुमचं 198 येतं. याचा अर्थ 38 नंतर येणारी 80वी समसंख्या म्हणजे इव्हन नंबर जो काय असेल तो कुठला असेल तुमचा 198 असेल. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही तिसरा एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आणि कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.